सप्रेटची फ्रोझन उपासाची थालीपीठं कशी बनवायची आणि ती डायनिंग कशी करायची आणि पार्सल कशी द्यायची ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा होलसेलचा पॅक आहे. याच्यामध्ये 10 प्लेट उपासाची थालीपीठं आहेत, म्हणजेच 20 थालीपीठं आहेत. एका प्लेटमध्ये 2 थालीपीठं असतात. जेव्हा आपल्याला थालीपीठाची ऑर्डर येते त्यावेळेला एक पॅक बाहेर काढायचा, बाकीचा सगळा डीप फ्रीझरमध्ये ठेवायचा आणि तो गरम करायचा, तो थॉ करायचा नाहीये. आता आपण हा कसा गरम करायचा ते बघूया. एक रिटेलचा पॅक आहे हा. तवा आपण इंडक्शनवर ठेवलेला आहे. इंडक्शन चालू करायचं आहे. मेनू मध्ये जाऊन प्रेशर कुकर मोड चालू करायचा आहे आणि 1300 वरती तवा तापत ठेवायचा आहे. तवा तापला की त्याच्यावर आपण उपवासाचं थालीपीठ ठेवणार आहोत. थालीपीठ जास्त थॉ करायचं नाहीये. थालीपीठ तव्यावर ठेवल्यानंतर त्याच्या बाजूने आपण साजूक तूप सोडणार आहोत. उपवासाचं थालीपीठ असल्यामुळे आपण तेलाचा वापर करणार नाही आहोत. इथे आता टेम्परेचर आपण 800 वरती करूया. थालीपीठ कधीही शिजवताना तव्यावर भाजताना ते मंद आचेवरच भाजायचं आहे, नाहीतर ते आतून कच्चं राहतं आणि बाहेरून करपतं. खालच्या बाजूने व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचं आहे. पलटायची घाई करू नका. वरचा बर्फ वितळून थालीपीठ नॉर्मल टेम्परेचरला येऊन मग ते शिजतं. जर त्याच्यावर झाकण ठेवलं तर ते लवकर शिजतं. थालीपीठ तव्यावरनं सुटल्यावरच ते आपण परतायचं आहे. काविल त्यावर अशा पद्धतीने थालीपीठ घेऊन ते परतायचं आहे. टेम्परेचर आपण 500 ते 800 मध्येच ठेवलेलं आहे. परत एकदा तूप लावून घेऊया. मंद आचेवर थालीपीठ शांतपणे शिजवायचं असतं, नाहीतर ते आतून कच्चं राहतं. अशा पद्धतीने छान खरपूस थालीपीठ शिजवून घ्यायचं आहे. थालीपीठ सर्व कसं करायचं तर उपवासाच्या थालीपीठासाठी आपण 3CP प्लेटमध्ये 25 ग्रॅम दही घेणार आहोत आणि 10 ग्रॅम उपवासाची चटणी घेणार आहोत आणि 2 थालीपीठं त्याच्यासोबत आपण देणार आहोत आणि एक टिश्यू पेपर. थालीपीठ सर्विंगसाठी रेडी आहे. उपवासाचा थालीपीठ पार्सल देण्यासाठी आपण हा सप्रेटचा जो पेपर आहे त्याच्यावर थालीपीठं ठेवून ती कट करायची आहेत सुरीच्या साहाय्याने आणि आता या पेपरवरती आपण ती फोल्ड करायची आहेत. दोन्ही थालीपीठं ही आपण या सप्रेटच्या पेपरमध्ये रॅप केली आहेत. सप्रेटचा फूड बॉक्समध्ये आता हा रॅप ठेवायचा आहे आपल्याला आणि चटणी आणि दही डीप कंटेनरमध्ये भरून आपण ठेवणार आहोत. फूड बॉक्स फोल्ड करून त्याला पुढे सेलोटेप लावायची आहे. स्मॉल टेक अवे बॅगमध्ये हा फूड बॉक्स ठेवायचा आहे. त्याच्यासोबत एक टिश्यू पेपर. टेक अवे बॅग फोल्ड करून त्याला समोरून सेलोटेप लावली की उपवासाच्या थालीपीठाचं पार्सल रेडी आहे.